मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. संगमनेर तालुक्यातील जोरवे गावात इयत्ता 12वीत शिकणाऱ्या मुलीसमोर एका युवकानं गैरवर्तन केलं. हे सर्व कृत्य आणि तुझं नाव आईला सांगते असं या आरोपीला म्हणताच, आईला नाव सांगितलं तर वडगाव पानला जो ॲसिड हल्ला झाला तसंच करील असं या युवकानं धमकावलं आणि त्यानंतर ही पीडित मुलगी घरात गेली. जेव्हा आईवडील आले तेव्हा जाब विचारण्यासाठी ते गेले असता त्यांच्यावर कोयता आणि हातोडीनं मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी 24 मार्चला घडली आहे. यात सार्थक राजेंद्र बलसाने, अश्विनी राजेंद्र बलसाने आणि भविष्य राजेंद्र बलसाने या तिघांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. याचा पुढील तपास पोलीस करतायत. जोरवे गावात महिलांवरील छेडछाड, दहशत आणि गैरवर्तवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे ग्रामस्थांनी डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे तसेच तालुका पोलीस ठाण्याला निवेदन देऊन सार्थक राजेंद्र बलसाने याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आम्ही कामाला जातो, घरातले सगळे कामाला जाते. माझी मुलगी घरी असती. मग घरासमोर एक घर आहे आमच्या, तर तो मुलगा सार्थक राजेंद्र बलसाने, आमची मुलगी 12वी झाली, ती घरी असते आता सध्या. पण आम्ही कामाला गेल्यावर तो मुलगा वाईट बोलतो, वाईट कृत्य करतो. तर काल तो आमच्या मुलीला खूप घाण बोलला. मग ती घरात बसली तर ती काय म्हणली, माझी मुलगी असं बोलली का माझ्या मम्मीला येऊ दे, मी तुझं नाव सांगते. तर तो असं बोलला की तुझ्या मम्मीला जर सांगितलं तर वडगावला जो असा प्रकार झाला ना ॲसिडचा, तो तुझ्या सोबत करील असं बोलला तो. मग आम्ही इकडं निवेदन द्यायला आलो. तर आम्हाला अशी इच्छा आहे का बा काही घडल्याच्या नंतर जो न्याय मागायचा तो आम्ही आधीच न्याय मागतोय. जो लहान मुलींची पण अशी छेड काढतो, देवळात मंदिरात सगळीकडे तो पेट्या फोडतो. त्याची पण 10वी झाली त्याची शाळेतली. तो घरी आता सध्या. तो इकडं ह्या गल्लीला येईन, त्या गल्लीला येईन, बाजारात बायांना धक्के बुक्के करतो. मग याच्यावर न्याय भेटला पाहिजे आम्हाला. सार्थक राजेंद्र बलसाने हा तरुण गेली अनेक वर्षांपासून गावातील महिला आणि मुलींना त्रास देतोय. शाळेच्या गेटवर मुलींची छेडछाड करणं, अश्लील कमेंट्स करणं, महिलांसमोर मोठ्या आवाजात टेप लावणं, अश्लील चाळे करणं, बाजारात येणाऱ्या जाणाऱ्यांवर दादागिरी करणं असे अनेक प्रकार तो करतोय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर या कृत्यांमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अल्पवयीन मुलीची छेडछाड करून ॲसिड फेकून मारून टाकू अशी धमकी दिल्याचंही ग्रामस्थांनी या निवेदनातून म्हटलंय. आम्ही जोरवे गावचे रहिवासी असून काल आमच्या वॉर्डमध्ये एक अशी घटना घडली की एका मुलीला एक मुलगा विकृत भाषेमध्ये बोलला गेला. त्याला आम्ही आमच्या घरचे, आमच्या गल्लीतले त्याला बोलायला गेले तर ते त्याच्या आई वडील आमच्यावरच फिरले का. तर त्या मुलाची आई डायरेक्ट मला अशी बोलली का तुझ्याबरोबर किंवा तुझ्या मुलीबरोबर असं झालं का काही केलं का त्यांनी, तू कशी काय मध्ये भाग घेतीये, तू कशी काय मध्ये बोलतीये, असं तसं ती बाई आम्हाला बोलत सुटली. म्हणजे आमच्या मुलीनं व्हायची वाट बघताय का करण्याची वाट बघताय. ती मुलगी काय माझी मुलगी काय आम्हाला सगळे सारखे. यांनी ना गल्लीत राहताना नीटनेटकं राहावा, सगळ्या गोष्टी बघून हे करावा. आईवडिलांनी मुलाला दापावं का आपला मुलगा काय करतोय, कसा करतोय. आपल्या मुलामुळं गावकऱ्यांना, गल्लीतल्या लोकांना त्रास होतोय. आईवडिलांचं दापायचं काम आहे का नाही मुलाला. आईवडील पूर्ण पाठिंबा देऊ राहिले मुलाला. मला एवढंच सांगायचं आहे का त्या मुलावर कायदेशीर कारवाई प्रशासनाने करावी. या प्रकरणी संबंधितावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय अशी माहितीही मिळाली आहे. आरोपीचे वडील, आई आणि भावाकडून पीडित कुटुंबावर ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलंय. या सर्व घटनांमुळे गावातील शांतता भंग पावत असून महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. त्यामुळे आरोपी सार्थक राजेंद्र बलसाने याला तातडीनं अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या लहान लहान मुली आहे, आम्ही त्याला जर बोललो ना तर त्याच्या आई वडील आहे ना आम्हाला या कधी आमच्या मुलाने असं केलं, कधी काय केलं. ते पोरगा पण तू काय सांगती, तू काय बोलती, दरवेळेस ते पण अशी बोलत्या. पण मग असं पुढे तर करतो. पण मग सांगितलेलं आई वडिलांना राग नको यायला ना. आपलं मुलगा आपण दापलं पाहिजे ना. सांगितलं तर त्या गाडी रेस करायची, जोरात पळायचं, दुसऱ्यांना त्रास होईन असं वागायचं.
काल बी बचत गटावरून बोलायला गेले मी, तर म्हटलं 40,000 रुपये लागत त्या. तर बाई पहिले पैसे भरू देऊ, नाही असंच झालं. त्याचं बोलायचं काही काम नाही ना. महिला असल्यावर गडी माणसाने महिलांमध्ये यायचं काही काम नाही. आणि आम्हाला इथून पुढे कोणताही त्रास नकोय त्यांच्यावर. आमच्या बारीक बारीक पुरी शाळेत जात्या, आणि कुठलाही त्रास जर झाला तर आम्ही त्यांचंच नाव घेऊ, कोणत्याही मुलीला जरी झालं. जो सार्थक राजेंद्र बलसाने हा जो मुलगा आहे, याच्याविषयी वारंवार तक्रार आमच्यापर्यंत आलेल्या आहे. तर शाळेतून पण त्या मुलाला काढून टाकण्यात आलेलं आहे, कारण शाळेत पण त्या मुलाची वर्तणूक चांगली नाही आहे. आरोपीला लवकर पकडून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा प्रशासनाने जर कारवाई करायला दिरंगाई केली तर आम्ही महिला कायदा हातात घेऊ अशी प्रशासनाला विनंती करतो व त्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर अरेस्ट करून कारवाई करण्यात यावी ही पुन्हा एकदा मी प्रशासनाला विनंती करते. तो सार्थक राजेंद्र बलसाने तो मुलगा शाळेत पण त्याची वर्तणूक चांगली नाही आहे, आणि आता तो घरीच असतो, दिवसभर रिकामाच असतो. तो ह्या गल्लीतून त्या गल्लीत सारखा फिरत असतो. बाजार भरतो आमच्या गावामध्ये. बाजारात मला तर संशय आहे, बाजारमध्ये ज्या चोऱ्या होतात किंवा मंदिरामधल्या ज्या दानपेट्या फोडल्या जातात, त्याच्यानंतर छोटे मोठे काही चोऱ्या घडत असतील गावामध्ये, तर मला पूर्ण म्हणजे शंका आहे की त्याच्या मागील व्यक्ती हेच असतील म्हणून. तर प्रशासनाला त्याची पण विनंती आहे की तपास करण्यात आला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे. आता 2-3 वर्षाच्या मुली तो मंदिरांमध्ये घेऊन जातोय. तर मला आता शंका यायला लागली आणि भीती पण वाटायला लागली. तर वातावरण आमच्या गावातलं खूप खराब झालेलं आहे. एका मुलामुळे बाकीचे मुलं सुद्धा वाईट मार्गाला जाऊ नये अशी मी इच्छा व्यक्त करते. पण प्रशासनाला खरंच विनंती राहील का याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. बाकीच्या 4 मुली बोलल्या की आमच्या बरोबर पण हा प्रकार घडलेला आहे. तो मुलगा याच्या अगोदर आम्हाला पण असंच बोललेला आहे. आता ते शब्द मी इथं वापरू नाही शकत, कारण ते तोंडातून काढायच्या लायकीचे पण नाही आहे. वडगावला जशी घटना घडली तशा घटना घडायच्या अगोदर ह्या गोष्टीची शहानिशा करून सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई प्रशासनाने करण्यात यावी अशी मी प्रशासनाला विनंती करते. सदर गुन्हेगाराला जर कोणी राजकीय पाठिंबा देत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. प्रशासनाला विनंती राहील का या घटनेचा लवकरात लवकर कारवाई होऊन गुन्हेगाराला अटक करण्यात यावी व त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. सरपंच प्रीती दिघे यांनी जोर्वे गावात 2 पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी केली. यावर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळुंखे यांनी ही मागणी मान्य करत गावात 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असं आश्वासन दिलंय. या निवेदनावर सरपंच प्रीती दिघे, इंदुबाई जोर्वेकर, दुर्गा जोर्वेकर, सरला जोर्वेकर, शीतल कोरडे, साधना कोरडे, मनीषा वागचवरे, चंद्रकला जोर्वेकर, आरती विश्वास, कोमल जोर्वेकर, मंगल जोर्वेकर, वैशाली जोर्वेकर, शालिनी जोर्वेकर, सरला जोर्वेकर, संगीता जोर्वेकर, छाया जोर्वेकर, रुपाली विश्वास, सत्यभामा विश्वास, रंजना जाधव, जिजाबाई जोर्वेकर, पूजा जोर्वेकर, सुवर्णा जोर्वेकर, शुभा वागचवरे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.